पक्ष तुमचा, पदही तुमचं. मग आमच्या आमदारांवर आरोप का? साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा उज्ज्वलाताई भोसले यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साक्री शहरातील एका युवा पुढाऱ्यासह स्थानिक आमदार मंजुळाताई गावित यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटाचे तालुका प्रमुख तथा विरोधी पक्षनेते पंकज मराठे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करत म्हटले की पक्ष तुमचा, पद तुमचं, मग आमच्या आमदारांवर आरोप का? ते पुढे म्हणाले की गेल्या 4.5 वर्षात साक्री शहराचा विकास झाला नाही, उलट शहर भकास करण्यात आले. आमच्या आमदारांवर करण्यात आलेले आरोप आम्ही सहन करणार नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर देऊ शकतो, मात्र आम्ही शिवसैनिक असून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार महिलांचा आदर व सन्मान करतो. भोसलेताईंनी स्वतः राजीनामा दिला की त्यांच्याकडून घेतला. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांनी राजीनामा दिल्याचे आम्हालाही नंतर समजले. मागील नगराध्यक्ष निवडीच्या वेळी सर्व नगरसेवक विरोधात असतानाही आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता, कारण आम्ही युती धर्म पाळतो. मात्र भाजपकडून नेहमी आमच्यावर आरोप केले जातात, असंही मराठे यांनी स्पष्ट केले. यावेळी विरोधी पक्षनेते पंकज मराठे, नगरसेवक राहुल भोसले, नगरसेविका सोनल नागरे, नगरसेविका कल्पनाताई खैरनार, सरपंच अजय सोनवणे, राजधर सोनवणे माऊली, बाळा शिंदे, अजित बागुल तसेच शिवसेना व विरोधी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व नगरसेवकांनी मुद्दा क्लिअर केलेला. त्यानंतर ज्या घडामोडी झाल्या, जेवढ्या घडामोडी झाल्या आणि या सगळ्या घडामोडीमध्ये तुम्ही समोर साक्षीला आहात. त्यांच्या जिल्हा अध्यक्ष, त्यांचे पालकमंत्री किंवा त्यांच्या सर्व नेत्यांनी प्रेस नोट केली की 9 महिन्याचं असं काहीतरी केलं होतं. 9 महिन्याच्या टार्गेटमध्ये व आम्ही बदलू. आता तो त्यांचा इतर प्रश्न आहे, आम्हाला त्याच्यात आजही काही घेणं देणं नाही. त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांच्याजवळ. आता हे आपल्याच पत्रकार बांधवांनी लावलेल्या बातम्या आहेत, या आपल्याच त्यावेळेच्या पत्रकार बांधवांनी लावलेल्या बातम्या. करायचं का नाही करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, आमचा नाही. आमचं म्हणणं असं आहे की आजपर्यंत आम्ही 5ही स्थायी नगरसेवक, आमचे गटनेते सुमित नागरे काही कारणास्तव नाशिकला गेले. आम्ही सर्व नगरसेवक आज इथं तुमच्यासमोर उपस्थित आहोत. आमच्याकडनं तुमच्यासमोर पत्रकार बांधवांसमोर कधी आम्ही असं म्हटलं की अनुप भैया असं करताय, आपल्या धुळ्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ असं करताय, अमरीश भाई असं करताय. आम्ही कोणत्याच नेत्यावर आजपर्यंत आरोप केलेले नाही. कोणत्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही आम्हाला दाखवून द्यावं की आम्ही कोणत्या नेत्यावर आरोप करतो. आमच्यावर आरोप केला असता व्यक्तिशः तर आम्हाला काही वाटलं नसतं, पण आमच्या नेत्यांवर जर ते आरोप करताय, मग आरोप करताय तर तुम्ही प्रॅक्टिकल तसे वागा. पण साक्री शहराचं 4.5 वर्षात फार वाटोळं करून ठेवलंय. तेव्हा तुम्हाला का जाग येत नाही? पदाचा विषय आला का तुम्हाला सगळे संघर्ष समोर येतात. कलेक्टर महोदयांना आमच्या ताईंनी फोन केला, आमदार ताईंनी फोन केला. मी तुम्हाला सांगतो की भोसले ताईंनी खरंच सिद्ध करून दाखवावं, आम्ही राजीनामे देऊन घेऊ. जर आमच्या आमदार ताईंनी जर कलेक्टर महोदयांना जर काही फोन केला असेल या संदर्भात, हा तुमच्या घरातला विषय आम्ही डवळाडवळ पहिलेही केली नाही आणि आजही करत नाही. कारण तुमच्या राजकारणामुळे तुम्ही साक्रीला वेठीस धरलं. आज पाण्याची समस्या आहे. आज साक्रीत किती साक्रीच्या जनतेला माहिती. तुम्ही शब्द दिले, तुम्ही पाळले, त्यांनी केलं नाही केलं आम्हाला काही माहिती नाही. भोसले सरांनी राजीनामा दिला नाही दिला, सभागृहात ना आमच्याकडे विषय होता ना आम्हालाच तो विषय माहिती होता. ज्यावेळेस आम्हाला अजेंडा आला आम्हाला सगळ्या नगरसेवकांना, त्यावेळेस आम्हाला माहिती पडलं की बुवा आम्हाला असं वाटलं की त्यांची प्रोसिजर त्यांच्या हिशोबाने झाली असेल. झाली नाही झाली ते त्यांनी बघावं. आम्हाला वेटीस धरू, आम्हाला धरलं चालेल, तरी सुद्धा सांगतो आम्हाला धरा. तुम्ही आमच्या नेत्याला वेटीस धरताय. तुम्ही कुठंतरी डोक्यात काहीतरी राजकारण ठेवून, कुठंतरी कोणाच्या सांगण्यावरनं तुमचा बोलता धनी कदाचित कोणतरी दुसरा असेल.
जर तुमच्या जिल्हाध्यक्ष जवळच सगळं ठरलेलं होतं म्हणजे तुमच्यामध्ये ताळमेल नाही याचा अर्थ. मी आता असं म्हणत मग याच्या विपरीत तुमचे सगळे नेते काही आता झोपलेत का त्याच्यामध्ये? तुमच्या नेत्यांचा विषय आहे, तुमच्या नेत्यांशी तुम्ही काय करायचा तुमचा प्रश्न आहे, आमचा नाही येतो. तुम्ही दरवेळेस जे साक्रीच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ मंजुळाताई गावित यांना तुम्ही वेठीस धरता. त्या आमदारांनी कोणात भेदभाव न करता महायुतीचं सरकार आल्यावर 25 लाख 17 नगरसेवकांना दिले. त्या उपाध्यक्ष भोसलेताईंना शौचालय बांधण्यासाठी 50 लाख रुपये दिले. जर भेदभाव केला असता तर यांना का दिले असते? म्हणून आज खरोखर आमचा नाईलाज आहे. राष्ट्रात युती धर्मात आहे म्हणून आम्ही मर्यादा पाळल्या किंवा पाळतोय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही आरोप करायचा. तुम्ही तुमच्या नेत्यांची बदनामी करताय. माझे मीडिया बांधवांच्या माध्यमातून नेत्यांना सांगणं आहे, मी छोटा कार्यकर्ता आहे. मी बाईसाहेबांना, भाऊंना आणि अनुभव यांना कळकळीने सांगतो, आम्ही छोटे कार्यकर्ते आहेत सगळे. आम्ही आमच्या पक्षाचं काम इमानदारीने करतो. पण हे लोक तुम्हाला बदनाम करतात, तुम्हाला भेटीस धरतात, पक्षाला बदनाम करतात. 4.5 वर्षात या लोकांनी साक्री शहराचं वाटोळं केलेलं आहे. पुढं सुद्धा या आम्हाला 4.5 वर्षापूर्वी जनतेने आम्हाला विरोधात बसायची भूमिका दिली. आम्ही 4.5 वर्षात आमच्या आमदारांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला जेवढं काम करता आलं आम्ही आमच्या प्रभागात, आमच्या वॉर्डांमध्ये आणि साक्री शहरासाठी आम्ही काम केलं. हे दाखवून द्यावं की यांच्या नेत्यांनी आम्हाला काय दिलं. आमच्या नेत्यांनी तर दिलं ना, जगजाहीर सांगितलंय आम्ही, आमच्या नेत्यांनी आम्हाला दिलेलं आहे. तुमच्या नेत्यांनी आम्हाला काय दिलं? आजपर्यंत आम्हाला 1 रुपयाचं निधी त्यांच्याकडून येत नाही. सभागृहात तुम्ही पत्रकार बांधवा, खरं तुम्ही या लोकशाहीची तिसरा डोळा आहे असं म्हटलं जातं. तुम्ही एक आधारस्तंभ आहे. माझी विनंती आहे, या अशा खोट्या पद्धतीत तुम्ही याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करायला पाहिजे. माझी विनंती राहील की ताईंने हे सिद्ध करून दाखवावं. ताईंचा विरोध साक्री शहराची बांधिलकी आमच्याशी आहे म्हणून आज आम्ही सगळे नगरसेवक आहोत. आणि आमचं हेच म्हणणं राहील की याच्या पुढं जर तुम्ही आमदार ताईंचं, आमच्या नेत्यांचं जर नाव तुम्ही विनाकारण कशात ओढलं तर नक्कीच आम्ही सुद्धा तुमच्या नेत्यांच्यावर आम्हाला सुद्धा बोलायला लागेल. आपण युती धर्मात आहे, आपण युती धर्मात असल्यामुळे ही गोष्ट आम्हाला करायला लागेल. आम्ही हात जोडून विनंती आहे, याच्या पुढं जर ताईंच्या बाबतीत आणि भोसले सरांनी, भोसले ताईंनी हा विषय आम्हाला क्लिअर करून द्यावा. पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आमची मागणी, व्यक्तिशः आमच्यावर आरोप आम्ही सहन करू, पण नेत्यांवरचे आरोप